आणि काही अडीअडचण असली तरी तुमचं गाव काय आणि या पंचकृषीतल्या गोष्टी काय काही असेल तरी आपण नेहमीच या सगळ्या गोष्टीत आपण बरोबर आहोत। आज तीर्थपुरीसारख्या केंद्रामध्ये आम्ही भरपूर विकासाचे कामं केलेत। तुम्ही पाहताय की हे जे मेन रोड केलेले आहेत हे सगळे आपण निधी दिलेली आहेत। जवळजवळ 12 कोटी रुपये एकट्या तीर्थपुरी गावासाठी सिमेंट रोड दिलेले आहेत आणि ते आता पूर्णत्वाला होत आहेत। आम्ही असताना सुरुवात केली होती, आज 80-90% आता कामं पूर्ण होत आहेत आणि त्याच्यामुळे तीर्थपुरीचंही चित्र आपल्याला खूप बदललेलं आपल्या सगळ्यांमुळं पाहायला मिळणार आहे। खरं तर तिथं मी दवाखाना पण 50 खाटांचा दिला आहे, त्याची पण सुरुवात ताबडतोबीनं करून व्हायला पाहिजे। पूर्ण पैसे दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, पोलीस स्टेशन दिलं आहे, अनेक गोष्टी त्या ठिकाणी गावाच्या दृष्टिकोनातून आपण केलेलं आहे। एक तुम्हाला सगळ्यांना कोणताही माल विक्री करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी ते एक जवळचं आपल्या चांगलं केंद्र आहे आणि त्यामुळं गावातून 5 मिनटात तुम्ही तीर्थपुरीला जाऊ शकता। म्हणून माझं म्हणणं आहे घरटी एखादा माणूस तरी व्यवसायात टाका, तिथं व्यवसाय करा, अंबडला करा, जिथं लागेल तिथं करा, पण खूप संधी आहे आणि म्हणून मला वाटतं की तुम्ही लोकांनी काही ना काही आणखीन जास्त धडपड करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचं काम करा।